आपण दर महिन्याला घराची साफसफाई करतो. घरामध्ये जे जाळ्या जळमळ्या लागलेल्या असतील त्या काढतो. घरातली भांडी साफ करतो. बिछाना स्वच्छ करतो. बरोबर आहे? तर मला सांगा, ह्या गोष्टी कशासाठी करतो बरं आपण? की घरातली निगेटिव्ह एनर्जी किंवा जे काही निगेटिव्ह विचार असतील, धूळ जमलेली असेल, ते सगळं दूर व्हावं. घरामध्ये सुख, समृद्धी आणि उत्साही वातावरण राहावं, स्वच्छ दिसावं घर, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो. मग आपण आपलं जे मानसिक आरोग्य आहे किंवा शारीरिक आरोग्य आहे, त्याच्यासाठी काय करतो? आपण स्वतःची काळजी कधी घेतलेली आहे? कधी बघितलंय, की आपण अशा पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये जे काही विचारांच्या जाळ्या झालेल्या आहेत, त्या साफ करतोय? असं कधी केलंय? कधीच नाही ना? विचार करा या गोष्टीचा. आणि ह्या गोष्टी स्वतः इम्प्लिमेंट करणं किती गरजेचं आहे? मग तुम्ही म्हणताल याच्यासाठी काय केलं पाहिजे? अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. तुम्ही महिन्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा स्वतःला एक पत्र लिहा. स्वतःला. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल, की आपण विश्वाला पत्र लिहितो, आपण नातेवाईकांना पत्र लिहितो, नातेवाईकांना मेसेज टाकतो, जे काही आहे मित्र-मैत्रिणी, घरचे. पण महिन्यातनं एकदा तुम्ही स्वतःला पत्र लिहा. स्वतःला पत्र जेव्हा लिहिताल, तेव्हा त्याच्यामध्ये 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं झालेलं आहे, त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचं आणि जे चुकीचं घडलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे, ठीक आहे? तर त्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून पुन्हा त्या गोष्टी घडू नये, याच्यासाठी कृतज्ञता, त्याच्यासाठी सॉरी, ह्या गोष्टी करून बघा. तुम्हाला तुमचा ग्राफ कळेल, की तो कुठून कसा वर जात गेलेला आहे. करून बघा. खूप खूप भन्नाट रिझल्ट आहे या गोष्टीचे आणि तुम्हाला हे करायला खूप मजा येईल. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करताल आणि तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील, त्यावेळेस तुम्ही मला सांगा, की कोणी स्वतःला दर महिन्यातनं एकदा पत्र लिहिलंय? करून बघा. कधीतरी आपल्या मुलांनाही सांगा. वाचा, की ते काय करतायत, काय लिहितायत. खूप इंटरेस्टिंग आहे. यानी पुन्हा आपली स्वतःशी नव्याने ओळख होते आणि जे काही निगेटिव्हिटी आहे आपल्यामधली विचारांची, मानसिकतेची, जे काय असेल ते निघून जातं आणि तुम्हाला यशाकडे नेण्याचे मार्ग खुले होतात. तुम्हाला स्वतः जाणवेल आपल्यातले बदल. करून बघा नक्की. तोपर्यंत काळजी घ्या.